पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया. DRDOचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे राजेश कुमार सिंग यांची. प्रश्न 2, भारताची पहिली स्कायकास्ट प्रणाली कोणत्या विमानतळावर सुरू केली? तर त्याचं उत्तर आहे दिल्ली एअरपोर्टवर. प्रश्न 3, जागतिक तंबाखू विरोधी दिन अलीकडेच कधी पाळण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 31 मेला. प्रश्न 4 पाहूया. भारतीय नौदलाचे 48वे उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे अजय कोचर यांची. प्रश्न 5, कोणत्या भारतीय अमेरिकन विद्यार्थ्याने प्रतिष्ठित स्क्रिप्स नॅशनल स्पेलिंग बिग 2026चे विजेतेपद पटकावले? तर त्याचं उत्तर आहे श्रेय पारिक यांनी. प्रश्न 6 पाहूया. कोणत्या राज्याने आदर्श शहर समृद्धी योजना सुरू केली आहे? तर त्याचं उत्तर आहे छत्तीसगड राज्याने. छत्तीसगड राज्याची राजधानी आहे नवा रायपूर. मुख्यमंत्री आहेत विष्णुदेव साई व राज्यपाल आहेत रामेन डेका. प्रश्न 7, कोणत्या देशाच्या गिर्यारोहक टायलर अँड्र्यूज यांनी केवळ 9 तास 55 मिनिटात माउंट एव्हरेस्ट सर करून एक नवीन वेग विक्रम प्रस्थापित केला आहे? तर त्याचं उत्तर आहे अमेरिका देशाच्या. प्रश्न 8 पाहूया. दरवर्षी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती कोणत्या दिवशी साजरी केली जात असते? तर त्याचं उत्तर आहे 31 मेला. प्रश्न 9, ओमोपोल्स कमल नावाची बेडकाची एक नवीन प्रजाती कुठे शोधण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे नागालँड राज्यामध्ये. नागालँड राज्याची राजधानी आहे कोहिमा. मुख्यमंत्री आहेत नेफ्यू रिओ व राज्यपाल आहेत नंदकिशोर यादव. प्रश्न 10 पाहूया. मिशन क्वीन पायनॅपल कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे त्रिपुरा राज्यामध्ये. प्रश्न 11, इंडियाज फर्स्ट ऑलिम्पिक गोल्ड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे के अरुमुगम हे. प्रश्न 12 पाहूया. कोणत्या राज्य सरकारने वन स्टॉप मल्टीपर्पज युनिफाईड कार्ड तयार करण्याची घोषणा केली आहे? तर त्याचं उत्तर आहे तेलंगणा राज्य सरकारने. तेलंगणा राज्याची राजधानी आहे हैदराबाद. मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी व राज्यपाल आहेत शिवप्रताप शुक्ला. प्रश्न 13, 2027ची आशियाई ॲथलेटिक चॅम्पियनशिप कुठे आयोजित केली जाईल? तर त्याचं उत्तर आहे चंडीगड इथे. प्रश्न 14 पाहूया. कोणत्या देशाने जगातील पहिले AI आधारित वनस्पती जिनोम संपादन प्लॅटफॉर्म विकसित केले आहे? तर त्याचं उत्तर आहे आपल्या भारत देशाने. प्रश्न 15, भारत चीन सीमा प्रकरणांवरील सल्लामसलत आणि समन्वय कार्यपद्धतीची WMCC 35वी बैठक कोणत्या शहरात पार पडली? तर त्याचं उत्तर आहे बीजिंग इथे. प्रश्न 16, कोणता देश भारताचा तिसरा सर्वात मोठा कच्च्या तेलाचा पुरवठादार बनला आहे? तर त्याचं उत्तर आहे व्हेनेझुएला देश. प्रश्न 17 पाहूया. कोणत्या देशाने भारतीय ताज्या आंब्यांच्या आयातीवर अधिकृतपणे बंदी घातली आहे? तर त्याचं उत्तर आहे जपान या देशाने. प्रश्न 18, कोणत्या कंपनीने भारतात वायफाय 7 उपकरणांचे स्थानिक उत्पादन सुरू केले आहे? तर त्याचं उत्तर आहे TP लिंक इंडिया या कंपनीने. प्रश्न 19, अहमदू अल अमिनू लो यांची कोणत्या देशाचे पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे सेनेगल देशाची. प्रश्न 20 पाहूया. सागरी उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार कोणी स्वीकारला आहे? तर त्याचं उत्तर आहे पी जवाहर यांनी. प्रश्न 21, खरीप हंगाम 2026 साठी राष्ट्रीय कृषी परिषद कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 22 तुमच्यासाठी. भारताचे 5वे पूर्ण साक्षर राज्य कोणते बनले? तर त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. तसेच कालच्या झालेल्या प्रश्नांवरती रिव्हिजन टाकूया. रिव्हिजन करणे हे अतिशय महत्त्वाचे असते, त्यामुळे एकदम फास्टमध्ये आपण रिव्हिजन पाहूया कालच्या प्रश्नांचे. प्रश्न पहिला, कोणत्या बँकेने सुरक्षित व्यावसायिक क्रेडिट कार्ड सुरू केले आहे? तर त्याचं उत्तर आहे IDFC फर्स्ट बँकेने. प्रश्न 2, सांची स्तूपातील पवित्र बौद्ध अवशेष कोणत्या देशाला पाठवण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे मंगोलिया देशाला. प्रश्न 3, कोणी 29 मे 2026 रोजी आपला 19वा प्रजासत्ताक दिन साजरा केला? तर त्याचं उत्तर आहे नेपाळ देशाने. प्रश्न 4 पाहूया. हिंदी पत्रकारिता दिन कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 30 मेला. प्रश्न 5,
रशिया सोबतच संयुक्त राष्ट्रांनी लैंगिक हिंसाचाराच्या संदर्भात कोणत्या देशाला काळ्या यादीत म्हणजेच ब्लॅकलिस्ट मध्ये समाविष्ट केले आहे? तर त्याचं उत्तर आहे इस्रायल. प्रश्न 6. आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेने प्रसिद्ध केलेल्या 2026च्या अहवालानुसार जगातील 44% REM दुर्मिळ मृदा मूलद्रव्ये कोणत्या देशाकडे आहेत? तर त्याचं उत्तर आहे चीन या देशाकडे. प्रश्न 7 पाहूया. जेनेस जानशा यांची कोणत्या देशाचे पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे स्लोवेनिया या देशाची. प्रश्न 8. सरकारी कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये मोफत नाश्ता आणि मध्यान्ह भोजन या दोन्ही योजना सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर त्याचं उत्तर आहे तेलंगणा राज्य. तेलंगणा राज्याची राजधानी आहे हैदराबाद. मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी व राज्यपाल आहेत शिवप्रताप शुक्ला. प्रश्न 9 पाहूया. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रकाशित झालेल्या द लायब्ररी मॅन ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे PP सत्यन हे. प्रश्न 10. UCC विधेयक मंजूर करणारे तिसरे राज्य कोणते ठरले आहे? तर त्याचं उत्तर आहे आसाम राज्य. आसाम राज्याची राजधानी आहे दिसपूर. मुख्यमंत्री आहेत हेमंत बिस्वा शर्मा व राज्यपाल आहेत लक्ष्मण आचार्य. प्रश्न 11 पाहूया. कोणत्या पोलिसांना पोलीस दलासाठीचा सर्वोच्च पुरस्कार असलेला राष्ट्रपतींचा पोलीस ध्वज प्रदान करण्यात आला आहे? तर त्याचं उत्तर आहे सिक्कीम राज्य पोलिसांना. प्रश्न 12. भारत सरकारने कोणत्या शहराची आंतरराष्ट्रीय योग दिन 2026च्या सोहळ्यासाठी मुख्य यजमान शहर म्हणून घोषणा केली आहे? तर त्याचं उत्तर आहे कोलकाता या शहराची. प्रश्न 13. आंतरराष्ट्रीय शांतता सैनिक दिनानिमित्त किती भारतीय शांतता सैनिकांना संयुक्त राष्ट्रातर्फे मरणोत्तर सन्मानित केले जाईल? तर त्याचं उत्तर आहे 2 शांतता सैनिकांना. प्रश्न 14 पाहूया. गृहमंत्री अमित शहा यांनी मधुर डेअरीच्या 128 कोटी रुपयांच्या स्वयंचलित दूध प्रक्रिया प्रकल्पाचे उद्घाटन कुठे केले? तर त्याचं उत्तर आहे गांधीनगर इथे. प्रश्न 15. जल परब वन्यजीव समर्थन मोहीम कोणत्या राज्य सरकारने सुरू केली होती? तर त्याचं उत्तर आहे गुजरात राज्य सरकारने. प्रश्न 16. कोणाची फिनो पेमेंट्स बँकेचे अंतरिम मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे केतन मर्चंट यांची. प्रश्न 17 पाहूया. जागतिक योगासन चॅम्पियनशिप 2026चे यजमान शहर कोणते भारतीय शहर ठरले आहे? तर त्याचं उत्तर आहे अहमदाबाद. प्रश्न 18. स्कायरूट एरोस्पेसचे विक्रम 1 रॉकेट कुठे प्रक्षेपित करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे हैदराबाद इथे. प्रश्न 19. अहमदो अल अमिनू स्लो यांची कोणत्या देशाचे नवे पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे सेनेगल देशाचे. प्रश्न 20 पाहूया. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी 236 कोटींचे मिशन क्वीन पायनॅपल कोणत्या राज्यात सुरू केले? तर त्याचं उत्तर आहे त्रिपुरा राज्यामध्ये. त्रिपुरा राज्याची राजधानी आहे अगरतळा. मुख्यमंत्री आहेत माणिक सहा व राज्यपाल आहेत इंद्रसेना रेड्डी. प्रश्न 21 पाहूया. चीन पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर CPEC हा कोणत्या उपक्रमाचा प्रमुख प्रकल्प आहे? तर त्याचं उत्तर आहे बेल्ट आणि रोड उपक्रम यांचा. प्रश्न 22. कोणता देश कझाकस्तानमध्ये पहिला अणुऊर्जा प्रकल्प उभारणार आहे? तर त्याचं उत्तर आहे रशिया हा देश. प्रश्न 23 तुमच्यासाठी. कोणते राज्य अलीकडेच भारताचे 5वे पूर्ण साक्षर राज्य बनले आहे? तर त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला मंथली करंट अफेअरची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करा. धन्यवाद.